श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 मराठी अनुवाद बघणार आहोत. मागील अध्यायात ग्रंथकाराने श्री स्वामी सुतांच्या जीवन चरित्राचे कथन केले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी सेवेत अर्पण केले. सर्व भारतभर भ्रमण करून श्री स्वामी नामाची पताका स्थापन केली. श्री स्वामींचा संदेश चहूबाजूंना पसरवला आणि निर्वाण अवस्था प्राप्त करून घेतली. मुंबईची गादी रिकामी झाली आणि ग्रंथकार पुढील म्हणजेच 18व्या अध्यायाचे कथन करण्यास सुरुवात करली. आता स्वामी सुतांच्या गादीवर कोण अधिकारी नेमून घ्यायचा याबद्दलचे प्रश्न सेवेकरी श्री स्वामींना विचार लागले. तेव्हा श्री स्वामी सेवेकऱ्यांना म्हणत, सर्व शिष्य चांगल्या तयारीचे आहेत, पण प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव आहे. त्यामुळे मुंबईच्या गादीसाठी कोण योग्य आहे याबद्दलचे वर्तमान आम्ही आत्ताच सांगणार नाही. जेव्हा आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही स्वामी सुताच्या गादीवर योग्य अधिकारी नेमू. तोपर्यंत कोणीही कोणाची काळजी करू नये. श्री स्वामी रात्रंदिवस मोरपांखरा मोरपांखरा असे म्हणत असत आणि मोठमोठ्याने ओरडून विचित्र चाळे करत असत. एकदा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, तू आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहेस, तिचा नीट सांभाळ कर. आणि श्री स्वामी अनेकदा जेव्हा जेव्हा काकूबाई दिसतात तेव्हा तेव्हा हेच वाक्य काकूबाईंना म्हणून दाखवतात. एकदा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, तू जी आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहेस ती आम्हाला दिली पाहिजे. पण या वाक्याचा अर्थ काकूबाईंना काही समजत नव्हता. तिने अनेक सेवेकऱ्यांना या वाक्याचा अर्थ विचारला, पण कोणीही या वाक्याचा अर्थ लावण्यास समर्थ ठरला नाही. स्वामी सुताचा लहान भाऊ दादा यावेळी कोकणात राहत होता. स्वामी सुताच्या मृत्यूची वार्ता त्यांना समजते. ते शरीराने खूपच सडपातळ होते आणि अधिकच कृश होत चालले होते. ते चंचल स्वभावाचे असल्यामुळे अज्ञानी होते. काकूबाईंना दादांची खूप काळजी वाटू लागल्याने ते दादांना अक्कलकोटला घेऊन येतात आणि एक दिवस श्री स्वामींची दादा बरोबर भेट घडवून आणतात आणि दादांची तब्येत सुधारण्याबद्दल प्रश्न करू लागतात. तेव्हा श्री स्वामींनी काकूबाईंना आज्ञा केली, ती बाळात चांगले आरोग्य प्राप्त होईल, परंतु रोज 4 वेळेस याला जेवू घाल. मनात कोणत्याही प्रकारची चिंता बाळगू नकोस. काकूबाईंनी तसे करताच दादांना चांगले आरोग्य प्राप्त झाले. श्री स्वामींची जेव्हा कृपा होते तेव्हा कोणत्याही प्रकारचे आजार आणि विकार राहत नाहीत. नानासाहेब नावाचे श्री स्वामींचे भक्त केजेगाव मोगलाईत राहत होते. त्यांनी पुष्कळ पैसे खर्च करून श्री स्वामींचा मठ स्थापिला होता. श्री स्वामींच्या पादुका मठात स्थापन करायची आज्ञा त्यांना श्री स्वामींनी एकेकाळी दिली होती. त्यासाठी नानासाहेब श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात. तेव्हा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, दादाला आमच्या भेटीसाठी पादुका मठात स्थापन करायच्या आहेत. तेव्हा काकूबाई म्हणतात, तो अज्ञान आहे, तशात तो शरीराने असमाधानी आहे. मला सांगा त्याची काळजी कोण घेणार. तेव्हा श्री स्वामी म्हणतात, तू पाठवून दे, त्याला आम्ही सांभाळू. तेव्हा काकूबाई म्हणतात, तुम्हाला असे म्हणण्यास जाते काय. यावेळी आम्हाला जे भले वाटते तेच आम्ही करू. शेवटी सेवेकऱ्यासोबत दादा मठात पादुका स्थापन करून अक्कलकोटला परत येतात. तेव्हा श्री स्वामी सेवेकऱ्यांना आज्ञा करतात की दादाला मुंबईच्या गादीवर बसवा. दादाला स्वामी सुताची कपनी जोळी आणि निशाणी देऊन गोसावी बनवा आणि याला स्वामी सुताची गादी चालवण्यास द्यावी. काकूबाईंनी या गोष्टीसाठी अनेक प्रकारे विरोध केला. शेवटी ब्रह्मचर्यांनी दादास मुंबईहून अक्कलकोटास पाठवले. तेव्हा श्री स्वामींनी भुजंगास आज्ञा केली की ह्या माझ्या पादुका घे आणि दादाच्या डोक्यावर ठेव. भुजंगाने तसे केले आणि काय चमत्कार, श्री स्वामींच्या पादुका दादाच्या शिरी पडताच दादांच्या मनास उपरती झाली. सर्व अज्ञान लयास जाऊन हृदयातून ज्ञानगंगा वाहू लागली आणि दादा श्री स्वामींस पूर्ण हृदयाने समर्पित झाले. हे पाहून काकूबाई मनात दचकतात आणि श्री स्वामींना म्हणतात, हे काय विपरीत करता. दादाच्या डोक्यावर पादुका का म्हणून ठेवत आहात. तेव्हा श्री स्वामी म्हणतात, आम्ही योग्य तेच करत आहोत, त्यामुळे व्यर्थ थडबड करू नकोस. तेव्हा काकूबाई तिथे अकांड तांडव करतात, पण श्री स्वामी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्या दिवशी दादाला गोसावी बनवून श्री स्वामी दादास भिक्षा आणण्यासाठी पाठवतात. तेव्हा श्री स्वामी प्रेमाने दादाला जवळ बोलवतात आणि म्हणतात, ही काकूबाई अनुसया माता आहे, सर्वप्रथम तू हिच्याकडे भिक्षा माग. तेव्हा दादा काकूबाई जवळ जातो. काकूबाईस फार दुःख होते. तेव्हा दादा काकूबाईस म्हणतात, आजपासून ऐहिक सुख मला तुच्छ वाटत आहे. पुत्राचे हे बोलणे ऐकून काकूबाई आणखीनच दुःखी होतात आणि पुढे दादा स्वामी सुताच्या गादीवर बसून मुंबईची संस्था चालवतात. अशा प्रकारे ग्रंथकाराने दादांच्या चरित्राचे कथन करून या 18व्या अध्यायाची समाप्ती केली आहे.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.